तर आता दिवाळी स्पेशल आपण बनवूया मस्त अशी चकली. आता बऱ्याच जणांना दिवाळीच्या फराळामध्ये चकली आणि चिवडा खूप जास्त आवडतो आणि ते चांगलंच व्हायला पाहिजे. तर मम्मीनं काय केलं होतं, भाजणीचं पीठ आहे तर चांगलं चाळून घेतलं. आता भाजणी कशापासून तयार केली त्याचा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करेनच. चाळून पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, तांबडं तिखट, मीठ, नंतर हळद आणि भरपूर असा चकली मसाला. हे सगळं मिक्स करायचं. गरम उकळलेलं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. गरम पाणी घातल्यावर काय होतं, पीठ हलकं होतं आणि चकली आपली खूप छान होते. पीठ छान मळून झालं की साच्यामध्ये चकलीच्या घालून पीठ व्यवस्थित चकली पाडून घ्यायची. आपल्याला केवढी पाहिजे तेवढी. आता कोण-कोण लहान आवडतं, कोणाकोणाला मोठी आवडती. तर जशी पाहिजे तशी चकली पाडून घ्यायची. आता आम्ही त्याला शेवगा म्हणतो बरं का. तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा. कडक कसं तेल करायचं आणि लो टू मीडियम गॅसवर चकली छान व्यवस्थित तळून घ्यायची. फुल गॅसवर चकली तळायची नाही बरं का, नाहीतर चकली करपते आणि कुरुम-कुरुम अशी होत नाही. तर इथं बघू शकता आपल्या सगळ्या चकल्या तयार करून झालेत. चकली कशी झाली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.